मित्रांनो इथं हनुमान मंदिर आहे इथं आणि इथं शनी महाराजाचं पण छोटंसं मंदिर आहे आणि हे माशाच्या घाटामधलं मंदिर आहे मित्रांनो. हा मित्रांनो बॉम्बलाची चटणी आणली आणि इकडं कारलं पण आणलं सुकं बनवून आणि चपाती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये. मित्रांनो आज आपली रोड ट्रिप होणार आहे कारण की आपण 300 किलोमीटर गावाला चाललेलो आहे. तर आपल्या आजच्या व्लॉगमध्ये ना माळशेजा घाट, टोकावडा, मुरबाड अशा या मार्गे आपण जाणार आहे मित्रांनो. तर बघूया जाताना थोडासा निसर्ग माळशेजा घाटाचा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. आजचा व्लॉग नक्की बघा मित्रांनो. चला लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो टोकाड्याला आता आपण चहा पाणी घेऊया. आपण जरा आपल्याला 1 तास झाला निघून, तर आपण जरा आता मिसळ आणि नाश्ता करू, जरा चहा पाणी घेऊया. बघा इथं हॉटेल आहे मित्रांनो, इथं हॉटेल आहे दुर्गा हॉटेल आणि हे टोकाड्यामध्ये हॉटेल आहे. तर आपण इथं चहा नाश्ता करूया. आता गरम गरम काय आहे ते बघूया. काय काढतं, भजी वगैरे काढता का? रटा भजी काढणार आहे इथं. इथं गोल भाजी आहे, त्याला गोल भाजी म्हणतात. वडा मित्रांनो आता आपले 1 प्लेट वडा आलेला आहे. वडा पाव आणि चटणी, हिरवी मिरची आणि चटणी मित्रांनो. आता या वडापावचा स्वाद घेऊया जरा. वडा गरम आहे मस्त. आता आपली चहा पण आलेली आहे, नाश्ता करून झालेला आहे, आता चहा पितो. नाश्ता झालेला आहे आणि आता आपण माळशेजा घाटाकडे चाललो आहोत मित्रांनो. तर बघूया तिथला जरा निसर्ग माळशेजा घाटामधला. मित्रांनो आता वातावरण एकदम मस्त, एकदम थंडगार हवा. बघा गाय किती आलेत एकदम. हे गाया त्यासाठी गाडी आहे ना एकदम हळूहळू चालायला लागते, कारण की लगेच जनावरं लगेच मध्ये येतात आडवं लगेच. त्यासाठी गाडी आपण हळूहळू चालवायची. इथं स्टॉप आहे, जरा थोडा लोक थंड हवेच्या ठिकाणी बसलेले आहेत मस्त बघी. वडापाव वगैरे इथं मिळतो. बसा गाडीला. मित्रांनो इथं हनुमान मंदिर आहे इथं आणि इथं शनी महाराजाचं पण छोटंसं मंदिर आहे आणि हे माळशेजा घाटामधलं मंदिर आहे मित्रांनो. आणि हा इथला परिसर मंदिर आहे इथं
आणि इथं पिंड पण आहे महादेवाची. आणि इथं आपला नंदी. हा मंकी चढला आपल्या गाडीवर. आपल्या गाडीवर मंकी आला. मित्रांनो, हे माशेच्या घाटामधलं दृश्य आहे. इथं खूप माकडं आहेत आणि घाटामध्ये म्हणलं तर माकडं वगैरे दिसायलाच पाहिजे. कसं बघतोय गो. हा सगळ्यात मोठा आहे, यांचा बॉस आहे वाटतं हा. तुझ्या हातातलं चॉकलेट ठेव खाली. इथं एक हे गाडीत आहे हे. त्यांचं भुंडा किती झालं बघ.
मित्रांनो आपल्याला आता 4-5 तास झाले रनिंग करून आपण निघालो होतो. माळशेचा घाट पार केला, आळे फाटा पार केला आणि आळे फाट्याच्या पुढं आपण आलो होतो एकदम. म्हणजे नगर मला असं वाटतं कमीत कमी 50 किलोमीटर असेल नगर इथून. तर मित्रांनो आता आपण घरून थोडंसं जेवण आणलं आहे. दुपारची वेळ झाली, 2:30 वाजलेत. तर थोडंसं जरा जेवण आणलं आहे ते आपण जेवण करूया आता. तर मित्रांनो बॉम्बलाची चटणी आणली आणि इकडं कारलं पण आणलं आहे सुकं बनवून आणि चपाती आणि बॉम्बलाची चटणी. तर मित्रांनो बघा इकडे असं शेती आहे आणि का आंब्याचं झाड आहे. आम्ही आंब्याच्या झाडाखाली बसलो होतो आम्ही. तर आता थोडंसं जेवण करू आणि नंतर लगेच निघूया. मित्रांनो या जेवाला बॉम्बलाची चटणी आहे. दुपारचं जेवण आपण दुपारसाठी जेवण आणलं होतं. तर आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडाखाली बसलं. बॉम्बलाची चटणी आणि चपाती, कारण की ज्यावरची भाकर आपल्याला खायची होती पण ती ज्यावरची भाकर नाही आणली, चपाती आणली. कारण की बॉम्बलाची चटणी संग ज्यावरची भाकरच भारी लागते. पण जे भेटलं ते खाऊ आपण आता. बॉम्बलाची चटणी आणि चपाती खाऊन लगेच निघूया. चला मित्रांनो. मित्रांनो आता ह्या आंब्याखाली बसून आपण मस्त जेवण केलं आहे आणि बघा कसा मस्त नजारा आहे इकडचा, गावाकडचा. एकदम छान वातावरण आहे आणि थोडी थोडी थंडी पण चालू आहे जरा. आणि या बाजूला बघा इथं घोडा आहे, त्याला आपण आता चपाती चारायचा प्रयत्न करू. कारण आपण जेवलं तर आता चपाती उरली आपल्याकडं, आपण त्याला चपाती चारूया. च बघा लागलं पळायला आहे. य चपाती दिली त्याला, आता खातो येतो. कारण की आपण जवळ आपल्याला काय ते जवळ येऊन देणार नाही. हा तिकडे खाली आंबा आहे, घोडा आहे. हा चला आपण त्याला पण चपाती चारू. आता मी चपाती बेडा एकच चपाती आणली घोड्याला. ओके. हे बघा माझी नात माझ्या सोबत आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे केलं आणि घोड्याला चपाती वगैरे चालली. मित्रांनो आता आपण आपला प्रवास सुरू करूया. अजून आपला प्रवास आहे ना मित्रांनो कमीत कमी 100 ते 150 किलोमीटर प्रवास आहे. टोटल आपला प्रवास मित्रांनो 300 किलोमीटरचा प्रवास आहे आपला. आपण सकाळी 9 वाजता निघालो होतो, 9:15ला निघलो होतो आणि आपण आता दुपारचे 3-3:15 झालेत मित्रांनो. जेवण वगैरे केलंय आणि आता आपण अजून आपला प्रवास थोडासा 100-150 किलोमीटरचा बाकी आहे, तो पूर्ण करूया मित्रांनो. चला. तर मित्रांनो आता आपला प्रवास इथं संपला. आपण पोचलो घरी. 300 किलोमीटर मित्रांनो आपण आज प्रवास केला. आज आपल्याला कमीत कमी 8 तास लागले मित्रांनो. आणि
मध्ये आपला टाइमपास झाला, मध्ये जेवण वगैरे केलं, मध्ये आपण थांबलो बऱ्याच वेळेस थोड्या ठिकाणी, म्हणून आपले 2 तास त्याच्यामध्ये गेले मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्लॉग इथं स्टॉप करतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला.